हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे. स्पेशल इन द सेन्स आज काही प्रँक नाही, चॅलेंज नाही आहे, पण आज आहे ग्रॅटिट्यूड डे. म्हणजेच आम्हाला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू. पण कशाबद्दल? तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत जो सपोर्ट केलाय त्याबद्दल आम्ही तुमचे खूप मनपूर्वक आभार मानतोय. कारण हा व्लॉग खूप स्पेशल आहे. या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही जी स्टार्ट जर्नी केलेली ती जस्ट एक बेसिक म्हणजे एक एंटरटेनमेंट म्हणून आम्ही व्लॉग चालू केलेली. पण आम्हाला माहित नव्हतं की आम्ही या गोष्टीतनं एवढं पुढे जाऊ आणि आमची एक्साइटमेंट अजून वाढेल आणि अजून नवीन आम्ही काहीतरी क्रिएटिव्हिटी घेऊन येऊ आणि तुमच्यासमोर प्रेझेंट करू. पण नक्की घडलं काय? तर गोष्ट अशी घडलेली आहे. कोण पडले? अरे हो, तुला नंतर बोलायला देतो, समजा. तू बस इकडे. ओके. हा, तर नक्की घडलं काय आहे? तर आम्ही सक्सेस झालेलो आहे कुठल्या गोष्टीत? तर 1000 सबस्क्रायबर. आमचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि 4000 वॉच आवर पण आमचा कम्प्लीट झालेला आहे. ऍक्च्युली तो कम्प्लीट होऊन बराच कालावधी गेला, पण आम्ही बरेच असे कंटेंट लिहून ठेवले होते की आम्हाला हे सिक्वेन्स मध्ये असे असे बनवायचे आहेत ब्लॉग, आणि याच्यामध्ये हा ब्लॉग थोडा मागे पडला. पण आज म्हटलं की आज ठरवलं की आज आपण हा ब्लॉग करायचा. आणि हे जे काही झालंय, म्हणजे आम्ही हा जो पहिला टप्पा पार केलाय 1000 सबस्क्रायबर आणि 4000 आवर्स वॉच टाइम, याचं सगळं श्रेय हे तुम्हाला जातं. कारण आम्ही जे काही बनवत गेलो त्याला तुम्ही एक छान प्रतिसाद दिला, ते तुम्ही लाईक केलं, त्या आमचे ब्लॉग्स पाहिले, त्याच्यावर कमेंट्स टाकल्या आणि इतक्या छान छान कमेंट्स टाकल्या, त्या आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. तर अशा पद्धतीने आम्ही हा पहिला टप्पा पार केलेला आहे आणि आम्ही आता वाट बघतोय पुढच्या टप्प्याची. तर तो म्हणजे आहे ऍडसेन्स पिन येण्याची. तर तो येईलच, तुमचा सपोर्ट आम्हाला राहणारच आहे, हे तर म्हणजे आम्हाला जाणवलेलं आहे आतापर्यंतच्या जर्नीमध्ये. तर तो लवकरात लवकर येईल, त्यासाठी तुम्ही सपोर्ट करालच. पण हे जे काही घडून आलंय, हा काही जो आनंदाचा दिवस आहे, तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे. तुम्ही जो सपोर्ट केला त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. तुमचे खूप धन्यवाद आम्हाला आतापर्यंत जेवढा सपोर्ट केला त्यासाठी. आणि यापुढेही आमची वाटचाल ही अशीच राहील आणि आम्ही प्रोग्रेसिव्ह पाथवर राहू आणि तुम्ही असेच पुढे पण आम्हाला सपोर्ट करत राहा, जेणेकरून आमची एक्साइटमेंट वाढेल आणि आम्ही नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासमोर प्रेझेंट करू. आम्ही व्हेरिएशन्स ब्लॉगमध्ये टाकण्याचा खूप प्रयत्न करतोय. तर तुमचे पण काही सजेशन आम्हाला पुटअप करा, जेणेकरून आम्ही आमच्यात चेंजेस करू. सो मित्रांनो, ब्लॉग मध्ये पुढे जाण्या अगोदर मला राहवलं नाही, आणि म्हणून ना मला एक गंमत सांगायची आहे. आणि विलासचा बर्थडे येतोय नेक्स्ट वीक मध्ये, आणि वर्किंग डेजला आलाय तो बर्थडे. त्यामुळे आम्हाला सेलिब्रेशनला किती वेळ मिळेल, काय मिळेल मला माहित नाही, पण मी नाही, सेलिब्रेशन तर करायचंच आहे. करूया ना. किती वेळ मिळेल ना. बघा, माझा बर्थडे वर्षात एकदा येतो, माझा बर्थडे. आणि सेलिब्रेशन नाही करणार हे चुकीचं आहे ना. ठीक आहे, सेलिब्रेशन तर करावंच लागेल. कॅप आणूया, छान केक आणूया, डोरेमॉन. ठीक आहे, असो. तर ते छोटंफार सेलिब्रेशन होईल, पण मला त्याला गिफ्ट द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी सरप्राईज गिफ्ट आणले आहे. हो. किती वर्षांनी सरप्राईज गिफ्ट किती वर्षांनी, त्यांना खरंच वाटेल किती वर्षांनी. ऍक्च्युअली ह्याला सरप्राईज देत आहेत, पण मी प्लॅन करते माझ्या हिशोबाने. सो मी ह्याच्यासाठी आणलेले एक सरप्राईज गिफ्ट, आणि मला ते तुमच्या बरोबरही शेअर करायचं होतं, त्यामुळे मी ते त्याला आत्ताच देणार आहे. म्हणून त्याला म्हटलं आधी थांब, मी तुला गिफ्ट देईन. मला सरप्राईज गिफ्ट कोणीच नाही दिलेलं. बघा, माझी बोबडी पण वळते. पण सुषमा सरप्राईज गिफ्ट देणं म्हणून काय म्हणतात, मेरा दिल बाग बाग हो गया. मुझे खुशी के मारे मुझे चक्कर आ रही है. चक्कर आ रही है, पण चक्कर. ठीक आहे, तर मी आणते ते लवकर आण. वाव, भोगे सरप्राईज काय दिलं ते. मला पण आवडेल सरप्राईज. डोळे बंद कर ना. डोळे बंद कशाला पाहिजे? डोळे बंद कर ना. असंच असतं, अशीच पद्धत असते ना द्यायची. डोळे बंद कर. डोळे उघडू. मला जागा तर दे बसायला. किती जाडी आहे तू. तू मी जाडा नाही, थोडस इकडे थोडस माझ जास्त. हे छोटस गिफ्ट आहे आणि हे मी विलाससाठी आणलंय. एवढ्या मोठ्या माणसासाठी एवढं छोटं गिफ्ट आहे. हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. थँक्यू सो मच. थँक्यू. हे बघा, हे माझं सरप्राईज गिफ्ट आहे. मला वाटतं चॉकलेटच असेल. ओ, आतमध्ये काहीतरी आहे मला वाटतं. ओपन कर, मग कळेल. मी ओपन करून दाखवते तुम्हाला.
छान चॉकलेट सारखं रॅपिंग केलेले. चॉकलेट गर्लने चॉकलेट रॅपिंग केलेले. चॉकलेट वन गर्ल. साइड ओपन करतो मी. आहे बॉक्स आहे. ओ बॉक्स मध्ये काहीतरी साईडला ठेवतो. हे तर नाही ना बॉक्स मध्ये? हा कुंड्यांमध्ये टाकलेले आत्ताच. कारण तसाच आवाज येतोय. चलो आधी त्यांना दाखव, आधी दाखव. हो आधी तुम्हाला दाखवतो. मला पण दिसते. हो स्वामी समर्थ. वाव स्वामी ऍक्च्युली आम्ही समर्थ. स्वामी समर्थांना खूप मानतो आणि ना विलासला हे खूप दिवसापासून तो बोललेला की मला असं एक Beautiful. पेंडंट घालायचंय गळ्यात, चेन होती, तर मी त्याच्यासाठी हे लॉकेट आणलेलं आहे. मस्त फक्त आउटलाईन आहे. आवडलं तुला? एकदम लाईट वेट आणि काय सुंदर वाटतं एकदम. यस आम्ही दोघे स्वामी समर्थांचे एकदम भक्त आहोत. तर हे आम्ही त्याला म्हणजे पूर्णच आमची फॅमिली आहे. पण ऍज अ लॉकेट म्हणून बघा रेड कलर वर. वाव घालूया पण तुझ्या मग तुलाच घालावं लागेल ते. थांब. यस दे. माईक सरको थोडासा इकडे. छान. खरंच खुश झालो एकदम मी. आणि एवढं चांगलं गिफ्ट म्हणजे स्वामी समर्थांचं लॉकेट जे मी रेग्युलर बरोबर घेऊन फिरणार. थँक्यू सो मच. परत एकदम मेरी प्यारी बेबी. थँक्यू. लागलं मला. हो सॉरी सॉरी सॉरी. मित्रांनो माझं लॉकेट कसं वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. जे सुषमाने स्पेशली माझा जो बुधवारी 10 तारखेला बर्थडे येणार आहे त्याच्यासाठी इन ॲडव्हान्स मला गिफ्ट दिलेले आहे. कारण त्या दिवशी आम्ही दोघे वर्किंग असू आणि आमची घाई होणे म्हणून हिने आधीच प्रोव्हिजन केलं. त्याबद्दल थँक्यू. परत एकदा मी तिचे मनपूर्वक आभार मानतो. ओके. तर आपण आता पुढे चालू करूया की YouTube वर ब्लॉगिंग करायला आम्ही कशी सुरुवात केली, कुठून अचानक आयडिया आली आणि वर्किंग असून सुद्धा सॅटर्डे संडे व्लॉग करायचा हा डिसिजन आम्ही कसा घेतला. तर विलास सांगेल. सुरुवात करेल की आम्ही कुठून सुरुवात केली होती, म्हणजे कुठून ही आयडिया कोणाच्या डोक्यात आली आणि कशा पद्धतीने आम्ही सुरू केलं हे सगळं. ॲक्च्युली डिसिजन कसा घेतला हे काही स्पेशल नाही. पण आम्ही दुसऱ्यांचे ब्लॉग्स बघायचो. मग त्यावरनं आमची एक्साइटमेंट थोडी जागृत झाली आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही दोघे पण बोलके आहोत आणि खरंच बोलके आहोत आम्ही दोघं. आम्हाला माहिती आहे. मग हे बोलके आहोत त्याचा आपण फायदा करून घ्यावा. म्हणून आम्ही जस्ट एक ट्रायल बेसिस केला. 7-8 दिवस एक रिहर्सल्स केले. त्या रिहर्सल्समध्ये आम्ही फेल झालो. आम्हाला कॅमेऱ्यासमोर बोलायचं म्हणजे थोडं असं नॉर्मल बोलायला आम्ही इझिली बोलायचो. जसं मी आता तुमच्यासमोर बोलतो. पण जिकडे आमच्यासमोर असा कॅमेरा आला
तिकडे ही पण थोडी घाबरायची, मी पण थोडा घाबरायचो. पण थोडंसं प्रॅक्टिस करून, पण तुला इंटरप्ट करते, आय एम हां. सॉरी फॉर दॅट. पण या व्लॉगिंगची सुरुवात झाली होती 2022. नको ते 2022. ते नको येस, सांगू. नो येस. नाही, नाही, प्लीज, नाही, प्लीज, नाही. प्लीज, प्लीज. नाही. तर 2022ला माझ्या काहीच मनात नव्हतं. ॲज युजुअल मी माझ्या कामावर हं. गेले होते आणि हा घरी होता. ह्याचं वर्क फ्रॉम होम होतं बिकॉज ऑफ लॉकडाऊन. म्हणजे तुम्हाला माहीत असेल 2022ला पण थोड्याफार ह्याच्यावर चालू होतं वर्क फ्रॉम होम. मग ह्याच्या डोक्यात ते खूळ होतं व्लॉगिंग करायचं. मी काय हो म्हटलं नव्हतं. मी म्हटलं कसं जमणार आहे? आपल्याला वेळ नसतो, वर्किंग आहोत. मुलांचं एज्युकेशन, त्यांचा अभ्यास घेणं, बऱ्याच गोष्टी असतात करण्यासारख्या आणि जॉब करून पुन्हा घर सांभाळणं हे थोडं डिफिकल्ट मला वाटत होतं. म्हणून मी काही त्याला पूर्णपणे होकार दिला नव्हता. पण मी घरी नसताना व्लॉगसाठी काय विषय म्हणून त्याला काय तर म्हणे पपी दिसले. तर आमच्या इथे मागे घराच्या मागे नाला आहे. ते पपी दिसले आणि त्या पपीना तो काढायला गेला. त्यांना वाटलं ऍक्च्युली ते आमच्या नाल्यात आर्यनने अडकलेत. पपीज बघितले. ते पपीज नाल्यात पडलेले 2-3 रुपये. तर मला वाटलं ते अडकली म्हणून. तर मी बोललो एक जस्ट पपीज रेस्क्यू करूया. एक व्लॉगिंगच्यावर आपण एक छोटा शूट करूया. म्हणून आर्यनला कॅमेरा घेऊन मी वर बसवलं आणि तिने शूट केलं आणि मी डायरेक्टली त्या पपीज काढण्याकरता जे मला गटर्समध्ये जो म्हणजे ते ड्राय होतं. तिकडे 5-6 फूट पाणी ड्राय गटर्स होते. नव्हतं. ड्राय हां. होतं तो तर मला नाला वाटलं मी इझिली आणि जंप त्याच्यात त्याने करेन जंप केली आणि आणि त्यांना जंप काढून बाहेर केल्या करेन. खाली दगड होता. तो दगड त्याच्या पायाला लागला आणि त्याचा पाय झाला माझ्या फ्रॅक्चर. लेफ्ट साइडच्या एडीला तो जस्ट असा आपटला आणि ती एडीचे 5-6 क्रॅक झाले तिकडे आणि तिकडे आमचा व्लॉग थांबला आणि त्याच्यानंतर माझा पाय गेला प्लास्टरमध्ये. मग ते मला असं हां. वाटलं, की हे इंट्युशन आहे आपल्यासाठी, की हे व्लॉग करणं आपण चालू करणं कितपत योग्य आहे. काय माहिती मग ते मनात येतं माणसाच्या आणि माझ्या ते फार म्हणजे मी अशा गोष्टींचा फार विचार करते. असं काही घडलं की ती गोष्ट खरंच आपल्याला धार्जिन आहे का? की ती करणं कितपत योग्य असेल? मला तर असं वाटलं, की नाही बाबा देवानेच असा एक इशारा दिलाय, की नका जाऊ यासाठी. असं माझं मन उगाचच मला हे होत होतं आणि म्हणून मी याला म्हटलं, असं काही करायचं नाही. शांत आपला जो जॉब चालू आहे, आपलं जे रुटीन चालू आहे आपण तेच चालू ठेवूया. सो आम्ही ते तिकडेच थांबवलं आणि अचानक नंतर 2025 आला. 2025 मध्ये परत याच्या डोक्यात ते खूळ घुसलं, की आपण व्लॉगिंग करूया. मी म्हटलं काय माणूस आहे हा? म्हणजे ह्याच्या डोक्यातून तो विषय जात नाहीये आणि हा काय माझा पिच्छा सोडत नाहीये. तरी पण मी त्याला आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू असं करून खूप करून टाळाटाळ केली नाही माहितीये हां. का? थोडे सप्टेंबर आमच्यात महिना आला. वादविवाद पण झाला. हां, ही वादविवाद बोलली झाले. आपण कमवतो चांगले, सगळं करतो, दोघे वर्किंग आहे. मी सेल्फ एम्प्लॉईड आहे, ही एम्प्लॉई आहे. तर आम्ही बेसिकली एक चांगले कमवतो. पण स्टार्ट करूया म्हणून थोडासा वादविवाद पण आणि कुठली गोष्ट चांगली सुरू करायची तर वादविवाद हा कंपल्सरी झालाच पाहिजे. मला माहिती आहे आणि कारण त्या वादविवादातून एक चांगला निष्कर्ष निघतो आणि एक चांगली सुरुवात आहे आणि सुरुवात खरंच चांगली आणि झालेली आहे. झाली ती सुरुवात झाली. गणपतीपासून आमच्या ब्लॉगिंगला सुरुवात झाली. मी म्हटलं चला श्री गणेशा करूया, गणपती बाप्पा मोरया म्हणून आपण ब्लॉगिंगला सुरुवात करूया. चांगला इव्हन त्या दिवस आहे. मोदक आम्ही बनवले आणि चुकून माझ्याकडनं मोदक फाटले आणि फाटके मोदक तयार झाले. तर आम्हाला ब्लॉगचं त्या नाव काय द्यायचं ते पण कळत नव्हतं, पण समजत नव्हतं, ज्यावेळेस की काय आमचा एंड झाला कॉन्सेप्टला ना, तर हां. सुषमाने नाव एक आपोआप, सजेस्ट केलं मला आपोआप सुचत गेलं हां, ते, की की विलासने विलासने बनवले बनवले फाटके फाटके मोदक. मोदक हां. आणि आणि अगदी कव्हर पेजला पण त्याने फाटक्या आणि एवढा मोदकचा फोटो चांगला चालला टाकला. तो व्लॉग एकदम हां. छान म्हणजे. हां, अ, म्हणजे मोदकही झाले, व्लॉगही झाला आणि रात्री आम्ही 2-2:30 पर्यंत तो व्लॉग करत होतो. त्याची गंमत वेगळी. ठीक आहे सुट्ट्या होत्या म्हणून ती एक गंमत वेगळी वाटली. मजा आली म्हणजे ते व्लॉग करताना. मग अजून एक थोडा हुरूप आला. म्हटलं मग आपण त्या व्लॉगच्या अगोदर 8-10 दिवस आम्ही बाहेर जायचो, कॅमेरा पकडायचो, ट्रायपॉड होता घरामध्ये, तो घ्यायचो, मग बघायचो. मग पब्लिक बघून पण असं वाटायचं, की कसं बोलूया? उपवरनं पब्लिक समोर जमेल आम्ही का? लोकं कॅमेरा हसतील. कॅमेरा हँडल हां. करायचो जेणेकरून आणि ना लोकं हां. बघतील ती भीती आमच्यातनं म्हणजे ती निघून जावी निघून जावी त्याकरता आम्ही म्हणून प्रयत्न आम्ही करत प्रॅक्टिस होतो. करत होतो. म्हणजे आम्ही खूप सिन्सिअर स्टुडंट आहे दोघं जण आम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात मुली तर केली. सिन्सिअर असतातच, मुलं असतात. पण मुलांमध्ये मी नाही सिन्सिअर आहे. मुलींमध्ये कसं असतं परफेक्शन पाहिजे ना, की हं. नाही आपण आधी प्रॅक्टिस करूया, मग आपण कॅमेराला फेस करूया. आणि कारण ह्याच्यामध्ये राहून माझी पण सिन्सिअरिटी थोडी वाढल्यासारखी अशी मला वाटते. थँक यू. हं. तर मग असं करत ना आम्ही असं उपवनला जायचो. हं. तर कॅमेरानं पकडायचं माहीत नव्हतं कसं पकडायचं, कुठे बघायचं, कुठे वेगळीकडेच बघायचो, कॅमेरा वेगळीकडेच असायचा. मग नंतर रिझल्ट बघायचो. सतत हसायचो. अरे आपण ही चूक केली, आपण असं डिलीट. नव्हतं करायला. मग डिलीट. मग परत कॅमेरा आपण बॅक कॅमेराने करूया. कारण YouTubeचे व्हिडिओ बघून ज्ञान घ्यायचं म्हटल्यावर माणूस वेडं होऊन जातं. मग कॅमेरा असा नका, तसा पकडा, तसा पकडल्यावर असं हे होईल आणि त्याच्यात उलटे व्हिडिओज बनायचे.
आणि फार म्हणजे धमाल केली आम्ही तेव्हाही. तीही प्रोसेस आम्ही एन्जॉय केली आणि फायनली आम्ही गणपतीला 1 सप्टेंबरला आमचा पहिला व्लॉग एडिट करून, एडिटिंगची माहिती नाही, काय बोलतोय, काय करतोय, लोकांना आवडेल की नाही, चला गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही तो व्लॉग सोडला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आला. स्टार्टिंगला आम्हाला सांगावं लागलं लोकांना, की अशा पद्धतीने आम्ही व्लॉगिंग चालू केलंय आणि आमचे शेजारी-पाजारी जे आम्हाला ज्यांनी ओळखतात म्हणजे स्टार्टिंगला मार्केटिंग तर आम्हाला त्यांनी स्वतःलाच खूप करावं लागलं. चांगल्या कमेंट दिल्या, की आम्ही असं-असं व्लॉगिंग चालू केले. ते म्हणतात, "अरे वाह! छान." म्हणजे तिकडून पण आम्हाला प्रोत्साहनच मिळालं आणि व्लॉग बघितल्यावर पण त्यांनी छान-छान कमेंट टाकल्या. त्या कमेंट मी तुम्हाला दाखवेनच सगळ्या. तर खूप सुंदर कमेंट आणि आल्या नंतर एवढे आणि चांगले कमेंट तो मिळाल्यानंतर ग्राफ असा आमचा वर-वर आमचा पल्ला वाढत गेला, की मग कॉन्फिडन्स वाढत गेला. आमचं एम तेच राहिलं, की 1000 आणि 4000 हां, जे इकडेच आम्ही होतं. मग आम्ही ते पण सर्च करायचो, की 1000 कसं कंप्लीट करायचं, 4000 मग त्याच्या पुढच्या व्लॉगला कमी व्ह्यूज आले. तो ग्राफ असा गेला आणि परत तो असा यायला लागला. मग आमचा पण मूड असा व्हायला लागला. म्हटलं काय करूया? जमेल का आपल्याला? करूया का विलास कंटिन्यू की स्टॉप करूया? म्हटलं नाही, असं नाही. सुरुवात केली आहे ना, तर प्रयत्न कमी नाही होऊ द्यायचे. प्रयत्न करत राहायचे. यश देणारा तो आहे. तुम्ही तर आहातच. हं. आणि मग त्याने हळू आणि दिवाळी आली आणि दिवाळीला आम्ही एक रांगोळीचा ब्लॉग सोडला. कंटेंट काय म्हणजे आपल्याकडे जे आहे ते तर आधी करूया आणि दिवाळीचा ब्लॉग सोडला आणि दिवाळीचा बूम! ग्राफ आमचा भूम वर गेला डायरेक्टली आणि ग्राफ. इतका प्रेक्षकांना म्हणजे तुम्हाला सबस्क्रायबर्स वगैरे त्याच्यात वाढले. आमचा वॉच टाईम पण तिकडे कंप्लीट झाला. जे आम्ही वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं होतं, की मंथली विलासाचं कॅल्क्युलेशन करायचा. सुषमा मंथली ना 300 ते 350 तास वॉच टाईम व्हायला पाहिजे. तेव्हा आपण एका वर्षात आहे ना 4000 आवर्स कंप्लीट करणार. तर आपल्याला कसंही करून ते वाढवायचं. असं डिस्कशन चालायचं. मी म्हणायचं, "बापरे! पण आमचा इथे 2-3 एवढूसा तास वॉच टाईम होणे व्हायचा मग" आणि हां. एवढ्याशा वॉच टाईमला मला नाही वाटत, की एका हां. वर्षात पण आम्ही एवढा आणि हा पल्ला त्या गाठू शकू. व्लॉगनी सबस्क्रायबर पण कंप्लीट केले आणि वॉच टाईम पण आमचा कंप्लीट झाला आणि आम्ही डेज जर बघितले, तर अगदी 50 ते मला वाटतं 52 दिवसात म्हणजे व्लॉग सुरू 1 सप्टेंबरपासून ते पुढच्या 50-52व्या दिवशी आम्ही तो टप्पा कंप्लीट केला होता आणि हे सगळं झालं हे फक्त तुमच्यामुळे. तुम्ही सपोर्ट तुम्ही केल्यामुळे सपोर्ट केल्यामुळेच हे सगळं आणि शक्य तो झालंय. फार लवकर आम्हाला तो अनुभव आणि आम्हाला दिवाळी मिळाला आणि तो संपली आनंद तरी तो हां, ग्राफ वरच होता एकदम. वरच होता. येस. म्हणजे सबस्क्रायबर कंटिन्युअसली भेटत होते, वॉच भेटत टाईम भेटत होते, होते वॉच टाईम आम्हाला. वाढत होता म्हणजे ते बघायला आम्हाला एवढं आणि मजा येत मग होती एक ना. दिवस मेसेज आला, की हां. तुम्ही मॉनिटाईज झाले तुमचं. आम्ही अप्लाय केलं. मग आमचं चॅनल मॉनिटाईज झालेल्याचा आम्हाला मेसेज आला आणि मी तेव्हा होते माझ्या वर्किंग प्लेसवर. विलासने मला कॉल केला आणि तेव्हा मला असं मी ये की आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आणि खूप आनंद झाला. त्याच्यापुढे त्याचंच आमचं चाललं होतं, की आपण थँक्सचं आपण मेसेज करूया हे ब्लॉग करूया ब्लॉक आणि पण ते पुढे होत गेलं कारण आम्ही लिहून ठेवलेले कंटेंट टिक, हा झालाय टिक, हा झालाय टिक असं करत आमची जर्नी चालू आहे आणि कन्सिस्टन्सी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय कारण सॅटर्डे, संडेच आम्हाला मिळतो. दोघं वर्किंग असल्यामुळे. म्हणजे आता जर बघायला गेलं तर 24/7 वी आर वर्किंग. एडिटिंगला वेळ लागतो. रात्रीचं आम्ही जागरण करून एडिटिंग करतो. पोस्ट करणं माहीत नव्हतं. YouTubeवर अपलोड कसं करायचं ते माहीत नव्हतं. हॅशटॅग्स कसे घ्यायचे, डिस्क्रिप्शनमध्ये काय टाकायचं, टायटल कसं करायचं, थंबनेल अगदी सुरुवात इथपासून झालेली आहे. म्हणजे हे सगळं करताना, ही जर्नी चालू करताना वाटलं नव्हतं, की एवढ्या गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. सर्वात सोपं एकच बघताना फार मजा आणि वाटायची. सर्वात दुसऱ्यांचे सोपी व्लॉग बघताना फार हां. मजा वाटायची. किती सोपं आहे ना हे, किती छान आहे, नॅचरल करतात, व्हिडिओ करतात. पण नाही. धिस इज नॉट ईझी. मी तर म्हणते नवीन कंटेंट क्रिएटरला पण मी सांगू इच्छिते, की इतकं आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, करण्याची जिद्द आहे, कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवणार असाल, तर नक्की व्लॉगिंग करा आणि क्रिएटिव्हिटी द्या. लोकांना काय आवडतं त्याचा विचार करा. आणि या सर्वांमध्ये सर्वात सोपी गोष्ट होती ती फक्त कव्हर पेज डिझायनिंग आणि मी डिझायनर असल्यामुळे ते मला सर्वात हां, सोपं ते आहे. आम्हाला कटआउट्स फार करणं, सोपं गेलं एखादी याच्यामुळे. हेडलाईन टाकणं किंवा कंपोज हां. करणं, कव्हर पेजचं तर ते सगळं आम्हाला सोपं गेलं कारण तरी मी पण आम्ही डिझायनर आहे. आता ते शोधतच असतो. हां. नाही हा थंबनेल असा नको हां विलास. हा थंबनेल आता सध्या ट्रेंडमध्ये काय चालू आहे, तर आपण तसा करूया. हं. नाही मग आपण इथे नको तिथे त्याच्यावर बरेच वाद पण होतात. थोडे शाब्दिक वाद होतात. हं. ते झालेच पाहिजे. ते झाल्यानंतरच आपला ग्राफ हा प्रोग्रेसच्या पाथवर एकदम प्रॉपर हां, उतरला म्हणजे जातो, आहे आम्ही की नाही? सुरुवात केली होती, कॅज्युअली केली होती. पण इतका छान प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा केली नव्हती. तर तो तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि धन्यवाद. स्वामींचे पण खूप खूप धन्यवाद, स्वामींची की पण स्वामी धन्यवाद. कृपेमुळे हा पल्ला आम्ही वर्ष न घेता अगदी 2 महिन्यात कंप्लीट केला.
थँक्यू सो मच. आणि असंच साथ तुमची कायम राहू द्या. आम्ही असेच चांगले चांगले व्लॉग तुमच्यासमोर प्रेझेंट करत राहू. ओके. आणि आमचा हा व्लॉग जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. चला आता सेलिब्रेशन करायचं का नाही? येस. ठप ठप.